संस्थापक आदरणीय डॉक्टर बी प्रधान सर यांचे सुद्धा स्वागत। संस्थेचे सचिव माननीय स्वप्नील प्रधान सर यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत। तशाच आपल्या महाविद्यालयाच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय सुनंदा प्रधान मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा रंगमंचावर उपस्थित राहावे। तसेच सर्व प्राध्यापक वृंद व माझा प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते। आजचा दिवस म्हणजे केवळ कार्यक्रम नाही, आजचा दिवस म्हणजे केवळ कार्यक्रम नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि कलागुणांचा उत्सव आहे। आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि कलागुणांचा उत्सव आहे। शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा आणि संस्कार यांचा सुंदर संगम म्हणजेच आपले स्नेहसंमेलन। पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। जास्तीचा वेळ न घेता मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावे। आपल्या स्वतःला जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, स्वतःला जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची, निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची, निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची, ज्योत स्नेहाची आणि त्यागाची, ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया। ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया। तिच्याच उजेडात उभे राहून अंधकार अज्ञानाचा दूर करूया। तिच्याच उजेडात उभे राहून अंधकार अज्ञानाचा दूर करूया। दीप प्रज्वलन होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। प्राध्यापक वर्गाला विनंती करते की आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले उपस्थित पाहुणे मान्यवर माननीय संजयजी गगे सर खरिटकर यांचं औक्षण करून स्वागत करायचं आहे। प्राध्यापक अंधकार अज्ञानाचा दूर करूया। कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय संजय गगे सर, आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर बी प्रधान सर, संस्थेचे सचिव माननीय स्वप्नील प्रधान सर, आपल्या अध्यक्षा सुनंदा प्रधान मॅडम, त्याचनंतर सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं प्रथम कर्तव्य समजलं जातं आणि म्हणूनच आमच्या विद्यार्थिनी आलेल्या उपस्थित पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करत आहेत। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत आज। मी सर्वांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर उपस्थित राहावे।
संस्थेचा परिचय करून देण्यासाठी नवसे सरांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. सम्यक प्रबोधन संघ संचलित भीमराव प्रधान महाविद्यालय शहापूर आणि प्राचार्य डॉक्टर भगवान प्रधान महिला महाविद्यालय शहापूर यांचा ॲन्युअल डे गॅदरिंगचा या कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री संजय श्रीराम गगे खरीडकर हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे कवी आहेत. त्यांना शीघ्र कवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांचं शिक्षण MA BEd LLB आणि DEd झालेलं आहे. संवेदना प्रतिष्ठानचे ते संस्थापक आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध असे समाज उपयोगी कार्य त्यांनी केलेलं आहे. सरांना बालपणापासूनच कवितेची आवड होती. त्यांनी पहिली कविता ही इयत्ता 7वीमध्ये 1995मध्ये केलेली आहे. आज विविध सामाजिक राजकीय व तत्कालीन अशा ज्वलंत प्रश्नावर ते आपल्या कवितेमधून समाज प्रबोधनाचं आणि जागृतीचं काम करत आहेत. ते बरेच ठिकाणी काव्य वाचन आणि वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुद्धा महाराष्ट्रभर गेलेले आहेत. सामाजिक क्षेत्रातील त्यांना आत्तापर्यंत जवळपास 150 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना 3 वेळा आदर्श पोलीस पाटील हा सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचं बाप नावाचा कवितेचा कार्यक्रम हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि ते सतत तो कार्यक्रम करत असतात. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे 6 वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सरांनी आपल्या कविता वाचन केलेले आहेत. मुंबई व पुणे आकाशवाणीवरून सुद्धा कविताचे सादरीकरण त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर आत्ता यावर्षी 2025मध्ये त्यांना आदर्श पोलीस पाटील साहित्यरत्न व आदर्श समाजसेवक हे सुद्धा पुरस्कार त्यांना नुकतेच प्राप्त झालेले आहेत. असे हे आजचे त्यांचा परिचय तसा खूप मोठा आहे, परंतु आपण वेळेच्या अभावी सरांचा परिचय मी थोडक्यामध्ये आपणाला करून देत आहे. परंतु अतिशय आपल्याच परिसरातले आपल्या जवळचे असे हे एक आदर्श असं व्यक्तिमत्व की ज्यांच्या कवितेमुळं समाज जागृतीचं काम होतं, असे आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. मी मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करायचं. त्याचबरोबर आपल्याला दुसरे या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत की जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. असे आपले सर्वांचे आदर्श डॉक्टर BB प्रधान सर, MA MPhil PhD असं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. सरांनी त्यांचं करिअरची सुरुवात ही SNDT विद्यापीठ मुंबई येथून केलेली आहे. त्यांनी मुंबई SNDT विद्यापीठामध्ये BCUD डायरेक्टर, डीन, परीक्षक, त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या विद्यापीठाच्या कमिट्या आहेत या सर्व कमिट्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचे चान्सलर्स नॉमिनी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर राज्यशास्त्र विभागाचे सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. सरांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संस्थेवर सुद्धा त्यांनी आपल्या विचाराचं काम करून योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर सरांना एक शिक्षण तज्ज्ञ, राष्ट्रीय पुरस्कार, नेटिव्ह हिरो आणि आयडॉल असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. सरांनी सम्यक प्रबोधन संघ या संस्थेची स्थापना करून भीमराव प्रधान महाविद्यालय शहापूर, प्राचार्य डॉक्टर भगवान प्रधान महिला महाविद्यालय शहापूर, कौशल्याबाई प्रधान महिला महाविद्यालय मंठा जिल्हा जालना, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहापूर, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मंठा जिल्हा जालना, पोद्दार जम्बो स्कूल शहापूर असं एक मोठं असं शैक्षणिक संस्था सरांनी उभं करून एक शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर अशा या आदर्श अशा व्यक्तिमत्वासाठी सुद्धा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तिसरे प्रमुख पाहुणे माननीय सुनंदा प्रधान मॅडम. सरांनी ही एवढी मोठा जो गड त्यांनी सर केलेला आहे त्याच्यामध्ये मॅडमची सुद्धा खूप मोलाची अशी साथ आहे. त्या या संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि या सर्वच संस्थेच्या त्या अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सतत त्यांचा सहभाग असतो. एवढंच नाही तर पाठीमागून, पडद्याच्या पाठीमागून त्यांनी जे ह्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते सुद्धा त्यांचं अतिशय उल्लेखनीय असं आणि समाज उपयोगी असं काम आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर
या ठिकाणी बसलेले आपले प्रमुख अतिथी माननीय स्वप्नील प्रधान सर यांनी यांचं शिक्षण हे BE कम्प्युटर आहे, MBA आहे, LLB झालेलं आहे आणि आता त्यांचं PhDचं सबमिशन त्यांचं झालेलं आहे. तर ते सुद्धा या क्षेत्रामध्ये आपलं अमूल्य असं योगदान देत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मला परिचय करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यशाचा सुगंध दरवळतोय. आजच्या या शुभदिनी यशाचा सुगंध दरवळतोय. कर्तृत्वाचा सत्कार आनंदाने सोहळा रंगतोय. कर्तृत्वाचा सत्कार आनंदाने सोहळा रंगतोय. पावलांनी तुमच्या साऱ्या दिशा उजळल्या. पावलांनी तुमच्या साऱ्या दिशा उजळल्या. कर्तृत्वाने तुमच्या यशाच्या शिखरांना गवसणी घातल्या. यशाच्या शिखरांना गवसणी घातल्या. यश हे नशिबाने नाही तर कष्टाने मिळते. यश हे नशिबाने नाही तर कष्टाने मिळते. सत्कार हा कष्टाचा जो मनाला प्रेरणा देतो. सत्कार हा कष्टाचा जो मनाला प्रेरणा देतो. मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी संजय गगे खरिटकर सर यांचं स्वागत करण्यासाठी प्रधान सरांना विनंती करते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय डॉक्टर BB प्रधान सर यांचं स्वागत करण्यासाठी मी नवसे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावं. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. जोरदार टाळ्या होऊ द्या. महाविद्यालयाच्या अध्यक्षा माननीय सौ सुनंदा प्रधान मॅडम, मी ऋषाली मॅडमांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा. माननीय स्वप्नील प्रधान सर, मी नवसे सरांना विनंती करते. मी हर्षला मॅडमांना विनंती करते की त्यांनी स्वप्नील सरांचं स्वागत करावं. अतिथी म्हणून लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय दिवाण मॅडम यांचं स्वागत प्रधान मॅडमांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रम राबवत असतो. याचाच आपल्या पूर्ण वर्षात सादरीकरण झालेलं अहवाल वाचन करण्यासाठी मी नवसे सरांना आमंत्रित करते. नवसे सरांनी अहवाल वाचन करावं. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल वाचन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. सम्यक प्रबोधन संघ संचलित भीमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहापूर या महाविद्यालयाची स्थापना ही 2009-10 या वर्षी झालेली आहे. या माननीय डॉक्टर BB प्रधान सर यांच्या प्रगल्भ विचार व सामाजिक जाणीवेतून एका उच्च अशा ध्येयाने प्रेरित होऊन या शैक्षणिक संस्थेची स्थापना केलेली आहे.
या महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये त्यांच्याबरोबर माननीय सौ सुनंदा प्रधान मॅडम व माननीय स्वप्नील प्रधान सर यांचाही अतिशय मोलाचा असा वाटा आहे. समाज परिवर्तनाचे व प्रगतीचे शिक्षण हेच हत्यार आहे या जाणीवेने ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून सरांनी आपल्या या शहापूर तालुक्यामध्ये या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. आज आपल्या महाविद्यालयामध्ये BA मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र असे विषय शिकवले जातात. त्याचबरोबर BCom अकाउंटिंग अँड फायनान्स, BMS, BSc IT हे सुद्धा कोर्स या ठिकाणी सुरू आहेत. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA, MA मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र व इतिहास, त्याचबरोबर MBA हे सुद्धा 2011 पासून या ठिकाणी सुरू आहे. अशा या महाविद्यालयाला आज 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 17 वर्षाच्या अशा प्रदीर्घ वाटचालीमध्ये आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपली चमकदार अशी कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामध्ये विशाल घनगाव असतील, ऋतुजा जाधव आहेत की ज्यांना गोल्ड मेडल या ठिकाणी मिळालेलं आहे. सिरियलमध्ये काम करताना सुद्धा त्यांनी एक चांगला बेस्ट ॲक्टर म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर स्पोर्ट्समध्ये गणेश केंद्रे या विद्यार्थ्याची नॅशनल लेवलला सिलेक्शन झालेलं होतं. त्यानंतर सागर जाधव हा एक विद्यार्थी आपला होता, त्याचं सुद्धा इंटरनॅशनल लेवलवर कुस्ती स्पर्धेसाठी सिलेक्शन झालेलं होतं. दिव्या जाधव, विशाखा सेलार या सुद्धा सिरियलमध्ये आज काम करताना आपल्याला यशस्वीपणे ते काम करताना दिसत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपले बरेचसे विद्यार्थी आपल्या ह्या जे महाविद्यालय ज्या गावामध्ये त्या गावचे जे सरपंच आहेत ते सुद्धा आपलेच विद्यार्थी आहेत. एवढंच नाही तर आजूबाजूच्या गावामध्ये एक 5-6 सरपंच आणि पंचायत समितीचे सदस्य सुद्धा आपले विद्यार्थी आहेत. असं एक अतिशय चांगलं यशस्वी असं महाविद्यालयाची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे. विद्यार्थी हा केंद्र घटक मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सामाजिक व व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम सतत राबवले जातात. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन, अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी या कार्यक्रमासाठी डॉक्टर शिवाजी वाघमारे, मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग हे या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर कारगिल विजय दिवस, विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी, शिक्षक दिन, गुरुपौर्णिमा, जागतिक आदिवासी दिन यासाठी डॉक्टर रमेश गावित, आषाढी एकादशीचा कार्यक्रम, मंगळागौर कार्यक्रम, दांडिया उत्सव, स्वातंत्र्य दिन, बिरसा मुंडा जयंती, सावित्रीबाई फुले जयंती असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरे करतो. त्याचबरोबर मुलांच्या विकासासाठी वेगवेगळे वर्कशॉपचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये फायनान्स अवेअरनेस, सायबर सिक्युरिटी हे सुद्धा या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेले आहेत. NSS हे सुद्धा एक या ठिकाणी ॲक्टिव्ह असं सेंटर सुरू आहे. त्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, भजन संध्या आणि रोड सेफ्टी असं एक वेगवेगळे उपक्रम घेऊन आणि NSSच्या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचा संदर्भातला हा जो प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा आमचे विद्यार्थी काम करत आहेत. वेगवेगळे समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जागृती करण्याचं काम विद्यार्थी करताना आमचे दिसत आहेत. त्याचबरोबर आज यावर्षी एक शैक्षणिक सहल आम्ही काढलेली होती. ती रायगड आणि दिवे आगार या ठिकाणी एक दिवसाची शैक्षणिक सहल झाली. यामध्ये जवळपास 55 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी MPSC आणि UPSCचे ऑनलाईन फ्री क्लासेस या ठिकाणी सुरू केलेले होते. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार मेळावे या ठिकाणी आपण घेतलेले होते. आणि सर्वात महत्त्वाचं की यावर्षी आपण मुंबई विद्यापीठ आणि आपलं भीमराव प्रधान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक राष्ट्रीय लेवलचं चर्चासत्र आदिवासीच्या विकासासाठी चर्चासत्राचं आयोजन केलं होतं की ज्यामध्ये संपूर्ण भारतातून 300 शोध निबंध वेगवेगळ्या विषयावर आलेले होते आणि 100 पार्टिसिपेंट या ठिकाणी सहभागी झालेले होते की ही एक अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. त्यानंतर यावर्षी आपल्या शिक्षकापैकी प्राध्यापक देवीदास नवसे यांनी 2 पेपर नॅशनल लेवलला प्रेझेंट केलेले आहेत. एक प्राध्यापक ललिता खंबायत मॅडम यांनी एक पेपर प्रेझेंट केलेला आहे.
प्राध्यापक कांबळे सर यांनी एक पेपर प्रेझेंट केलेला आहे आणि आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर प्रधान सर यांनी डॉक्टर होणारच आहेत लवकर, त्यांनी आपल्या PhDचं सबमिशन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आमचे विद्यार्थी आहेत तर त्यामध्ये पियुष निमसे हा विद्यार्थी IT एका वर्कशॉपसाठी, नॅशनल वर्कशॉपसाठी गेलेला होता. त्यानंतर NSSच्या स्टेट लेवलच्या एका शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. आमच्या शिक्षकांनी NEPच्या वर्कशॉपमध्ये वाशीला जाऊन सहभाग त्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर यावर्षीचा आमचा जो निकाल आहे की तो निकाल राज्यशास्त्र विभाग हा 85% निकाल लागलेला आहे. अर्थशास्त्राचा 80% निकाल आहे. इतिहासचा 76% निकाल आहे. BComचा 70% आहे. BMSचा 80% आणि ITचा 86% असा एक चांगला निकाल या ठिकाणी लागलेला आहे. आणि पुढील काळामध्ये आम्ही मुलींच्या संदर्भामध्ये एक त्यांना स्वसंरक्षणासाठी एक कायमस्वरूपी कराटे क्लासेस किंवा त्यांना काहीतरी करण्यासाठी आम्ही एक प्रशिक्षण इथं ठेवणार आहोत. ज्या मुलांना, आपल्या ग्रामीण भागातील मुलांना वेगवेगळ्या कंपन्या आणून रोजगार अभिमुख असं दर महिन्याला मेळावे घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि वेगवेगळ्या कंपन्या आणून त्यांना रोजगार देईल अशी एक आमचं मानस आहे. त्यांच्यासोबत टायअप करायचं आहे. त्यानंतर ऑफलाईन पद्धतीनं स्पर्धा परीक्षेसाठी MPSCचे क्लासेस, पोलीस भरती प्रशिक्षण, रेल्वे प्रशिक्षण हे सुद्धा या ठिकाणी घेण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर ज्या मुलांचे सुप्त गुण असतील त्यांना नाट्य प्रशिक्षण घेण्याचं एक मानस आहे. आणि असे वेगवेगळे शॉर्ट कोर्सेस त्यांच्या उपयोगाला येतील, शॉर्ट टर्म कोर्सेस हे आम्ही सुरू करणार आहोत. असं एक चांगलं असं आमचं पुढचं विजन आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच हे 17 वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. भविष्यात सुद्धा हे महाविद्यालय एक चांगलं महाविद्यालय म्हणूनच पुढे येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मला महाविद्यालयानं हा वार्षिक अहवाल वाचन करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर भगवान प्रधान महिला महाविद्यालय शहापूर 2025-26 शैक्षणिक अहवाल सादर करण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. BA फॅशन डिझाईन विभागाचा शैक्षणिक वर्ष 2025-26 हा अत्यंत यशस्वी आणि सर्जनशील उपक्रमांनी परिपूर्ण ठरला. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी विविध शैक्षणिक, प्रात्यक्षिक व सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक उपक्रम या वर्षात बेसिक ड्रॉइंग अँड स्केचिंग, पॅटर्न मेकिंग, गारमेंट कन्स्ट्रक्शन, कम्प्युटर ॲप्लिकेशन इन फॅशन डिझाईन, फॅशन इलिस्ट्रेशन, हिस्ट्री ऑफ फॅशन या विषयांचे अध्यापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सिद्धांताबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानावर अधिक भर देण्यात आला. नियमित अंतर्गत परीक्षा, प्रात्यक्षिक सादरीकरणे आणि असाइनमेंट्स घेण्यात आल्या. कार्यशाळा व सेमिनार, विद्यार्थ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. फॅशन इंडस्ट्रीतील करिअर संधी विषयक मार्गदर्शन, टेक्स्टाईल प्रिंटिंग कार्यशाळा, फॅशन फोटोग्राफी व स्टायलिंग सेशन, इंडस्ट्री एक्सपर्ट गेस्ट लेक्चर घेण्यात आले. प्रात्यक्षिक व प्रोजेक्ट कार्य, विद्यार्थ्यांनी थीम बेस्ड गारमेंट कलेक्शन डिझाईन, मोटिव्ह डिझाईन व प्रिंट डेव्हलपमेंट, फॅब्रिक पेंटिंग व एम्ब्रॉयडरी सॅम्पल, कॅटद्वारे डिझाईन प्रेझेंटेशन, फॅशन पोर्टफोलिओ तयार केले इत्यादी प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे डिझाईन पोर्टफोलिओ तयार करून सादर केले. स्पर्धा व उपक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन, फॅशन शोचे आयोजन, फेस पेंटिंग, नेल आर्ट, टॅटू मेकिंग, मेहंदी, हेअरस्टाईल, रांगोली मेकिंग, पोस्टर मेकिंग यासारख्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. राज्यस्तरीय डिझाईन स्पर्धेत सहभाग घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्यातच युवा महोत्सव नाशिक येथे त्यांना फर्स्ट प्राइज मिळाला. औरंगाबाद येथे स्टेट लेवल फॅशन शोमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. औद्योगिक भेट, विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल उद्योग व गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिटला औद्योगिक भेट देण्यात आली. तसेच काला घोडा आर्ट फेस्टिवल येथे भेट देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया समजण्यास मदत झाली. BA फॅशन डिझाईन विभागाने या वर्षात विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देत त्यांना व्यावसायिक क्षेत्रासाठी सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला. पुढील वर्षातही अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा विभागाचा संकल्प आहे. धन्यवाद. एकत्र आलो आहोत आपल्या महाविद्यालयातील गुणवंत आणि कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी. हा सोहळा म्हणजेच मेहनत, चिकाटी आणि यशाचा उत्सव आहे. मी प्रमुख पाहुणे व महाविद्यालयातील संस्थापक
अध्यक्ष व अध्यक्षा आणि सचिव यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करावा. पुढील नावं नयना मॅडम घेतील. 2024-25मध्ये उत्तीर्ण होऊन फर्स्ट रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येत आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय गगे सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. मनीषा दामू मराडे, TYBA हिस्ट्री. रुचिका विषय. नेक्स्ट स्टुडंटनी काय राहायचं. मोनिका पाटील, पटापट यायचंय. गणेश पवार. पूजा. विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय. पहिली आलेली आहे. सर्वांनी जोरदार ताल्या वाजवा. मोनिका पाटील, BS गणेश पवार, TYBA यांनी फर्स्ट रँक आणलेली आहे. जोरदार ताल्या झाल्या पाहिजे. फर्स्ट रँक आणलेल्या विद्यार्थ्यांची नावे. विद्यार्थ्यांनी स्टेजवर उपस्थित राहावे. लीना किरकिरे, दक्षता थोरात, पटापट यायचे. बॅडमिंटन. दक्षता थोरात, सेकंड. प्रज्ञा जाधव, SYBA फर्स्ट रँक. सेकंड मनाली टिकोरे, SYBA. रिया शिंगोले, SYBA थर्ड रँक. मेहंदी कॉम्पिटिशन. प्रज्ञा जाधव. फूड कॉम्पिटिशन. स्वाती शेळके, पियुष निमसे. विद्यार्थ्यांनी लवकर स्टेजवर यावे. संगीत खुर्ची. वैष्णवी पांढरे, SYBA. TYBA तळमळ विषय. सर इकडे समोर इकडे. हिस्ट्री. सर समोर बघा इकडे. क्रिकेट टीम तयार राहायचे. सुजित लखंबरे, करण भोईर, सर्वांनी यायचं जे क्रिकेट टीम मध्ये होते ते. मयूर अंताडे, संकेत मडवी.
स्पर्धेमध्ये गेला होता तर त्याला सन्मान करण्यात येत आहे. पियुष निमसे. नाव घेते. यावर्षीची स्टुडंट ऑफ द इयर उभी ॲडव्होकेट अविनाश दोरासकर यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावे. मी प्रधान सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसे आहात सर्वजण? नाही, कॉलेजचे दिवस म्हटलं म्हणजे एकदम भारी दिवस असतात. मी इथे आलो, तुमच्या कार्यक्रमामध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले आणि ते दिवस आठवल्यानंतर मला अजून भारी वाटलं. कारण कॉलेजचे दिवस म्हटलं म्हणजे एक वेगळीच दुनिया असते. कोणीतरी असं लिहून ठेवलंय, सांगितलेलं असेल, कदाचित माझ्या वाचनात आलं असेल. आता ते काय आहे ते पुढे सांगेलच मी. कॉलेजचे दिवस त्यातल्या त्याच या आठवड्यामध्ये वेगवेगळे दिवस साजरे करणं सुरू आहे. मग ते रोज डे असेल, मग क्लोज येण्याचे सगळे प्रयत्न केले जातात.